ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत, मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं. वीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस उजाडला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला एक ऐतिहासिक क्षण जो प्रत्येकाच्या मनात खोलवर कोरला गेला. वरळी डोमच्या भव्य तेजस्वी प्रकाशात एका बाजूला राज ठाकरे, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात जुन्या आठवणींची चमक, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, चेहऱ्यावर स्मितहास्य पण मनात एक वेगळीच उमेद. सभागृहात उपस्थित हजारो कार्यकर्त्यांचा आवाज, जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येकाच्या श्वासात दडलेली ती उत्कंठा, सगळं वातावरण भारावून गेलं होतं. काही जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू, काही जणांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, तर काही जण फक्त त्या क्षणाचा अनुभव घेताना दिसतात. ज्या क्षणी दोन्ही भावांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा सभागृहात एक क्षणभर शांतता पसरली, जणू काळ थांबला. उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. हे केवळ दोन नेत्यांचं नव्हतं, तर दोन विचारधारांचा, दोन प्रवाहांचा ऐतिहासिक संगम होता. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर भावंड पुन्हा एकत्र आली होती. त्या क्षणात एक वेगळीच जादू होती. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दोन्ही भावांनी एकत्रितपणे पुष्पहार अर्पण केला. त्या क्षणाला सभागृहात उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात अभिमान, कृतज्ञता आणि नव्या आशेचा झरा वाहू लागला. काही जणांनी डोळे मिटले, काही जणांनी हात जोडले. त्या क्षणाचा पवित्रपणा प्रत्येकाच्या मनात उतरला. ही केवळ राजकीय घटना नव्हती, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा, एकतेचा आणि नव्या सुरुवातीचा नवा अध्याय होता. या क्षणानं इतिहास घडवला आणि असंख्य मराठी बांधवांच्या मनात एक नव्या आशेचा किरण जागवला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणं हे प्रत्येकासाठी अभिमानाचं होतं. आज महाराष्ट्रानं केवळ दोन नेत्यांना एकत्र येताना पाहिलं नाही, तर एक नवा विश्वास, एक नवी उमेद आणि एक नवा इतिहास घडताना अनुभवला.